हे भव्य असा प्रकल्प 200 गुंठ्यांचा प्लॉट जे आहे ते विक्रीस आहेत. 1 गुंठे ते 11 गुंठ्यापर्यंत आपल्याकडे प्लॉटची विक्री चालू आहे सध्या. तर पुणे शहर अगदी 25 ते 30 मिनिटाच्या अंतरावरती, नगर हायवेने तुम्ही पुण्यामध्ये अगदी 30 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही तिथं जाऊ शकता. जो मेन रोड जो आहे ना, तो मेन रोड 20 फुटाचा आहे. हा 16 फूट रोड आहे अंतर्गत मधला. इकडे तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 इंडस्ट्रियल एरिया आहेत जिथं रोजगाराची हमी उपलब्ध आहे. पाणी इकडं आपल्याला 12 पाणी उपलब्ध आहे. लाईट 24 तास आपल्याला चालू आहे. हा जो चाकण शिक्रापूर रोड आहे हा 6 पदरी रोड होणार आहे. मंडळी नमस्कार. मंडळी आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मंडळी आज आपण चाकण शिक्रापूर रोड लगत शिव डेव्हलपर्स यांच्या या प्लॉटिंग वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी सगळ्यांना परवडेल अशा रेटमध्ये प्लॉटिंग मिळणार आहेत. तसेच या ठिकाणी सर्व गोष्टींची सोय आहे. जे प्लॉट आहेत ते कसे कसे आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टींची या ठिकाणी सोय आहे आणि प्लॉटची किंमत काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्ते. नमस्ते. परिचय करून द्या आपला. मी कृष्णा इंगळे, राहणार पुणे, चाकण शिक्रापूर रोड, करंदी गाव. तर आपलं या ठिकाणी भव्य असा प्रकल्प 200 गुंठ्यांचा प्लॉट जे आहे ते विक्रीस आहेत. तुम्हाला 1 गुंठ्यापासून ते 11 गुंठ्यापर्यंत ओपन बंगलो प्लॉट आहेत, रेसिडेन्शियल. तुमचं स्वप्नातलं घर तुम्ही या ठिकाणी बांधू शकता. हे प्लॉटिंग पाडलेले आहेत. याचं लोकेशन काय प्रॉपर सांगू शकता? याचं प्रॉपर लोकेशन आहे चाकण शिक्रापूर रोड, याच्या नजदीकच आहे. याच्यानंतर याच्यापासून शिक्रापूर अगदी जवळ आहे. याच्यानंतर चाकण 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे. अजून एक याच्यामध्ये प्लस पॉईंट म्हणलं ना तर पुणे शहर अगदी मोठं असं शहर आपण म्हणतो. बरोबर. तर पुणे शहर अगदी 25 ते 30 मिनिटाच्या अंतरावरती, नगर हायवेने तुम्ही पुण्यामध्ये अगदी 30 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही तिथं जाऊ शकता. कुणी बऱ्याच वेळा म्हणतं की पुणे फिरायचा, किंवा काही गणपतीच्या टायमिंगला आपल्याला पुणे बघायला आवडतं, तर अगदी तुमच्या 30 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही हायवेने पुण्यामध्ये एंट्री करू शकता. बरोबर. वेगवेगळे मॉल झाले किंवा काही बरेच अशा ऑपॉर्च्युनिटी असतात. किंवा IT साठी म्हणलं तर थोडं पुणे साईडला बी आपल्याला भरपूर मुलं अशी आहेत की गावा साईडने ये जा अप डाऊन करतात. बरोबर. त्यांनी जर ह्या ठिकाणी प्लॉट बुकिंग चालू केलं त्यांना अगदी 30 मिनिटाच्या अंतरावरती पुणे शहर उपलब्ध आहे. बरोबर. चाकण शिक्रापूर रोड पासून अगदी 200 ते 300 मीटर अंतरावरती हे प्लॉटिंग आहे. हा रोडचे मागच्या 1 ते 1.5 महिन्याखालीच विधानसभेत मंजुरी करण्यात आलेली आहे. हा जो चाकण शिक्रापूर रोड आहे हा 6 पदरी रोड होणार आहे. तर याला जोडणारे 2 ठिकाणे, एक म्हणजे मेन चाकण MIDC, दुसरं म्हणजे शिक्रापूर. शिक्रापूरला गेले की तुम्हाला नगर रोड बी अगदी जवळच आहे. बरोबर. आता मला सांगा, रोड मोठा होतोय, मग रोड मोठा झाल्यानंतर प्लॉटच्या किमती वाढतील का? अगदी प्लॉटच्या किमती आताच्या जे किमती आहेत त्याच्यापेक्षा 2 पट ह्या किमती इथून पुढे हा जो रोड डेव्हलपमेंट होणार त्यानंतर ह्याच्या किमती अगदी 100% खात्रीने मी सांगतो डबलच किंमत होणार आहे याची. बरोबर आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता, जर तुम्ही आता हा इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन केला तर काही दिवसानंतर आपलं भांडवल दुप्पट होणार आहे. आता मला सांगा, तुम्ही जे भव्य दिव्य असा हा प्रोजेक्ट तयार केला, तर याच्यात आपल्याला काय काय कशी सुविधा मिळणार आहे? तर हा प्रोजेक्ट जो आहे अशा ठिकाणी आहे. आता आपल्याला एक महत्वाचं आहे पाणी. तर पाणी इकडं आपल्याला 12 पाणी उपलब्ध आहे. पाण्याचा आपल्याला असा काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला 6 महिने कॅनल वाहतो, 12 महिने आपल्याकडे विहिरीचं पाणी आहे. त्यामुळे पूर्ण तुम्ही बघितलं आसपास तर सगळीकडे काही हिरवळ आहे, काही पाण्याचा कधी तुटवडा नाही. त्याच्यानंतर लाईट म्हणलं तर इंडस्ट्रियल एरिया ह्या बाजूला आहे. इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे लाईटीचा शक्यतो कधी आपल्याला तुटवडा जाणवत नाही. लाईट 24 तास आपल्याला चालू आहे. बरोबर. आता मंडळी बघू शकता तुम्ही, जे आपल्याला लागणाऱ्या वस्तू, पाणी म्हणा, लाईट म्हणा, ह्या तर इथं म्हणजे कंपल्सरी 24 तास अवेलेबल आहेतच. तसेच मला एक सांगा, आता बरेचसे लोक आहेत आपले जे इथं प्लॉट घेणार आहेत, मग त्यांना कसं असतं, घरी लेडीज असतात, मग त्यांना वाटतं की आपल्याला काहीतरी घरी बसून राहण्यापेक्षा एखादा रोजगार हवा, किंवा आपलं म्हणजे कोणी का असेल ना, मग रोजगारच्या इथं सुविधा आहेत का? काय अगदी रोजगाराच्या सुविधा अगदी तुमच्या पावलाच्या अंतरावरती आहेत. तिकडे तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 इंडस्ट्रियल एरिया आहेत, रोजगाराची हमी उपलब्ध आहे. जसे की तुमची ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज म्हणून कंपनी आहे, त्याच्यानंतर मेटलची कंपनी आहे, भारत गॅस कंपनी, अशा भरपूर अजून 5 ते 7 कंपन्या आहेत, ज्याच्यामुळे महिलांना म्हणा किंवा पुरुषांना म्हणा अगदीच रोजगार उपलब्ध इथं होऊन जाईल. बरोबर. अगदी शांततेचा हा तुमचा परिसर आहे. इकडं एक करंदी गाव असं आहे, गावामध्येच येतं.
करंदी गाव हे सांसद आदर्श गाव म्हणून जाहीर केलेलं आहे. बर बर अगदी आदर्श असं गाव आहे ते. त्या ठिकाणी मी म्हणलं तसं पाण्याचं काही प्रॉब्लेम नाही, पाण्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. बर त्यानंतर अगदी आदर्श गाव आहे ते. बरोबर. ही जी रचना केली आता प्लॉटिंगची ही कशी केली? रचना म्हणजे कसं आपल्याकडे 900 स्क्वेअर फूट पासून आपल्याकडे जागा चालू आहेत. बरं, म्हणजे 900 स्क्वेअर फूटचा एक गुंठा 900 स्क्वेअर फूटचा एक गुंठा, तसे 1 गुंठे ते 11 गुंठापर्यंत आपल्याकडे प्लॉटची विक्री चालू आहे सध्या. बर, ते कशा रेटने चालू आहे काय? आता 6 लाख पासून पुढे म्हणजे 6 लाख रुपये गुंठा, 6 लाख ते 8 लाख पर्यंत आपण विक्री करणार आहोत याची. बर बर. अगदी तुम्हाला म्हणजे असं काही खूप कमी तुम्हाला याच्यामध्ये पेमेंट मध्ये आपण हे करून देणार आहे. बर, मला सांगा आता 6 ते 8 लाख रुपये म्हणताय, पण जर व्यवहाराला बसलं तर त्याच्यात काय कमी जास्त? अगदी निगोशिएबल तुम्हाला व्यवहारामध्ये बसलं की त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला तुरळक अशा आपण रेट मध्ये आपण फायनल करून देऊ प्लॉट. बरोबर. आता हा जो रोड आहे हा किती फूट आहे? हा रोड 20 फुटाचा हा रोड आहे. अगदी मोठा रोड आपण बघतो बऱ्याच ठिकाणी पुढे जाऊन भविष्यात आहे ना, जे काय अंतर्गत रोड असतात त्याचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम होतो. त्या प्रश्नाचा विचार करून आपण 20 फूट असा भव्य रोड आपण प्रत्येक प्लॉटच्या अंतरामध्ये ठेवलेला आहे. बरोबर. 600 मीटर अंतर आहे. बरोबर. आता ही जी रचना केली, आता हा 20 फुटी आपला रोड आला आणि हा आत गेलेला आहे, तर असे किती गुंठे आहेत? जो मेन रोड जो आहे ना, तो मेन रोड 20 फुटाचा आहे. जो अंतर्गत जे रोड आहेत हा 16 फूट रोड आहे अंतर्गत मधला. आतला जो रोड आहे तो 16 फूट रोड आहे. बरोबर. याच्यानंतर प्रत्येक याच्यामध्ये एक गुंठा असं टोटल एक साइड जे म्हणतो आपण, हा जो पट्टा आहे 2 रोड अंतर्गत जे 2 रोड आहेत त्याच्यामधला जो स्पेस आहे ते 13 गुंठ्यांचा टोटल आहे. त्याच्यामध्ये एक गुंठा आपण विक्री उपलब्ध करून देऊ. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जो 200 गुंठ्यांचा भव्य जो प्रकल्प आहे त्याला तुम्हाला वॉल बाउंड्री बघायला भेटणार आहे. पूर्ण चारही बाजूनी वॉल बाउंड्री आहे. याच्यानंतर प्रशस्त अशी ड्रेनेज लाईन पण आपण या प्लॉटिंग मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे काय भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाही, काहीच नाही. कसं ड्रेनेज लाईनचा बी आपल्याला बऱ्याच वेळा आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की ड्रेनेज लाईनचं बी पुढे जाऊन कुठं बांधकाम म्हणा काय म्हणा ह्याला प्रॉब्लेम देतं ड्रेनेज. तर त्याची सुद्धा आपण विचार करून ड्रेनेज लाईनचा आपण इकडे बांधकाम केलेलं आहे. तर या ठिकाणी शिक्षणाची काय सोय? शिक्षणाची अगदी तुम्हाला किलोमीटर 500 मीटर ते किलोमीटर अंतरावरती इकडे शाळा महाविद्यालय प्रायमरी स्कूल सेकंडरी स्कूल म्हणतो ते कॉलेज 11वी 12वी त्याच्यानंतर पुढचं जे शिक्षण आहे भविष्यातलं तुमचं जे काय असेल, समजा पोलीस भरती, तुमचं एअरफोर्स भरती, अशा प्रकारचे MPSC UPSC सगळ्या प्रकारचे पुढचे उच्च शिक्षण जे ते इथं अगदी किलोमीटर अंतरावरती तुम्हाला उपलब्ध आहे. 500 मीटरच्या अंतरावरती आपल्याकडे भरपूर दवाखाने 2 ते 3 दवाखाने उपलब्ध आहेत. त्यामुळे कधी काही इमर्जन्सी आली, कधी काही तातडीची सुविधा जर आपल्याला गरज भासली तर अगदी तुम्हाला 500 मीटर अंतरावरती दवाखाने हॉस्पिटल उपलब्ध असणार. बरं. अजून एक गोष्ट सांगतो, हॉस्पिटलचा तर मेन मुद्दा झालाच आपला. एक आपले काही फंक्शन्स असतात किंवा फॅमिलीमध्ये कुणाचा बर्थडे असतो, तर आपल्याला घरी न साजरा करता आपल्याला बाहेर करायचा असतो, तर असे चांगले हॉटेल्स किंवा मग हॉल असे आहेत का इथे? हो, अगदीच इकडे मोठे असे हॉटेल अवेलेबल आहेत किंवा आपण हे म्हणतो हॉल म्हणतो आपण. बरं. तर अगदी तुम्ही तुमचे काही घरचे फंक्शन्स वगैरे आहेत इकडे रोडलाच आहे, ते पण अगदी 300-400 मीटर त्याच्यापेक्षा जास्त अंतर नाहीये. अगदी तुमच्या हाकेच्या अंतरावरती तुम्ही जाऊन तिथं सेलिब्रेट करू शकता. तुमचा वाढदिवस म्हणा किंवा तुमचं काही फंक्शन असेल फॅमिली फंक्शन अंतर्गत ते तुम्ही त्या हॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये तुम्ही साजर करू शकता. बरोबर आहे. तर सर अजून एक मुद्दा मी विचारतो तुम्हाला. आता मेन मुद्दा असतो किमतीचा. आता तुमच्या काय किमती, म्हणजे आता सगळ्या तर सुविधा आहेतच, त्या मानाने किंमत बी आहे. बरोबर. पण बाकीकडे बघतो आपण 1 लाखामध्ये गुंठा, 1.5 लाखामध्ये गुंठा, तर याच्यावरती काय बोलू शकतो? आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो कुठे 1 लाख रुपये गुंठा, 2 लाख रुपये गुंठा, 1.5 लाख रुपये गुंठा. तर ते अशा ठिकाणी प्लॉट असतात की तुम्ही जर आपला जो प्लॉट बघितला आणि त्यांचा जो प्लॉट बघितला त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर. रेटला बी का फरक आहे साहेब? रेटला फरक ह्याच्यामुळे आपल्याला अगदी हाकेच्या अंतर अगदी 500 मीटरच्या अंतरावरती सगळं काही रोजगारापासून ते मार्केट पर्यंत सगळं काही तुम्हाला याच्यामध्ये गोष्टी अगदी जवळपास तुम्हाला हे उपलब्ध करून भेटतात. बरोबर. त्याच्यामुळे आपण थोडं रेटला जास्त नाही म्हणू शकत पण ठीकठाक रेट आपला. बरोबर. आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची स्वतः जे कोणी असन, जे कोणी इंटरेस्टेड असन घेण्यासाठी त्यांनी स्वतः येतं येऊन गोष्टी चौकशी करावी. बरोबर. म्हणजे पहिली मंडळी पाहणी करावी आणि त्यानंतरच तुम्ही फायनल या ठिकाणी करू शकता. अजून एक गोष्ट सांगा, जे आता आपलं खरेदी खत असतं, बाकी इतर डॉक्युमेंट असतात, त्याची कशी काय? अगदी ते सुद्धा आपल्याकडे तुम्हाला काही लागणार आहे 7-12 म्हणा किंवा काही इतर कागदपत्र जे असतात, खरेदी खत 7-12 हे सगळे काही कागदपत्र तुम्हाला
मिळून जातील या जागेत. ओके. तर मंडळी तुम्ही बघितलंच, व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलाच असेल. आता या ठिकाणी जर आपण आपल्या घराचा जर विचार केला तर आपल्याला सगळ्या सुखसुविधा मिळणार आहेत. आपल्याला महत्वाचं काय असतं की आपले 2 पैसे कुठून तरी चालू व्हायला पाहिजे. अगदी. तर या ठिकाणी रोजगार देखील आहेत. 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती MIDC देखील आहे आणि तसेच हॉस्पिटल म्हणा, स्कूल, कॉलेज या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. 200 गुंठ्यांचा हा भव्य प्रोजेक्ट आहे. वॉल कंपाऊंड आहे. तसेच सगळे अंतर्गत रस्ते देखील व्यवस्थित त्यांनी म्हणजे प्रोजेक्ट नुसार केलेले आहेत. तर तुम्ही जर या ठिकाणी जर आलात तर एकदम माफक किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे प्लॉट मिळणार आहेत. तर स्क्रीनवर नंबर आहे, त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करा आणि या ठिकाणचे डिटेल जाणून घ्या.